तर मंडळी इथे तवशाचे वडे बनवायला हे बघा मी हे तवसं घेतलेलं आहे. अशी मोठी काकडी असते, मुंबईला काकडेच बोलतात, गावी अशी तवशी बोलतात. हे बघा थोडस जून असलं ना तरी पण चालतं. आता मला हे असंच मिळालेलं आहे तर मी हे वापरते. 1 वाटी त्याच्यासाठी लागणार आहेत आपल्याला तांदळाचं पीठ, थोडस गुळ पावडर लागणार आहे, गुळ नाही तर गुळाची पावडर लागणार आहे. बस आता मी ह्याचं काय करणार आहे, तवशाचं साल काढून घेते, साल काढून घेऊन कापून घेते आणि किसून घेणार आहे. किसून घेणार आहे हे बघा. कोकणामध्ये ना हे तवशाचे वडे केले जातात, ते खूप छान असे लागतात, मस्तपैकी चहा बरोबर पण तुम्ही खाऊ शकता, उसळी बरोबर मस्तच लागतात. खास करून बिया ज्या असतील ना त्या काढून घ्यायच्या या आणि नंतर मग किसून घ्यायचे, बिया नाही टाकायचे. ना तवशाचा ना वासच एकदम म्हणजे छानच येतो. बिया काढून टाकते याच्या. हे ना मी 2-3 दिवसापूर्वी आणलंय, त्याच्यामुळे हे बघा हे पिकलंय. अशाच बिया त्याच्याने ह्या पिकतात या. आता ही बघा काकडी मी आता किसून घेतलीये, भांड्यामध्ये टाकणार आहे आणि थोडीशी शिजवून घ्यायची, जास्त शिजवायची नाहीये. थोडासा गूळ टाकणार आहे त्याच्यामध्ये मी आणि पाणी नाही वेगळं टाकायचं आपल्याला. आणि यामध्ये 2 चमचे एवढं मी गूळ टाकणार आहे, गूळ पावडर. गूळ पण तुम्ही वापरू शकता, मी गूळ पावडर वापरते 2 चमचे एवढी. 2 ते 3 तुम्हाला जर जास्त गोड हवे असतील तर जास्त गोड पण तुम्ही गूळ पावडर तुमच्या प्रमाणे आवडीनुसार टाकू शकता. हे वडे कसे असे नुसतेच खाल्ले जातात ना तर ते छान लागतात. नुसते पण खाऊ शकतो, चहा बरोबर खाऊ शकतो, उसळी बरोबर खाऊ शकतो. जर उसळी बरोबर आणि खाणार असेल तर गुळ कमी घाला, पण गुळ हे थोडस टाकायचंच असतं जेणेकरून एक चव छान लागते. पैकी ना शिजवून घ्यायचंय आणि त्यामध्येच टाकते मी तांदळाचं पीठ आणि मग आपल्याला मळून घ्यायचंय. थोडीशी हळद टाकणार आहे मी, हळद टाकायची तर टाकू शकतो, नाहीतर नाही टाकली तरी पण चालेल. जास्त शिजवून नाही घ्यायचंय, गूळ फक्त थोडस वितळायला पाहिजे बस. आणि तांदळाचं पीठ 1 वाटी जर लागलं तर मी घालणार आहे थोडस अजून. थोडीशी हळद टाकते यामध्ये आणि जर पाणी जर लागलं तर मी गरम पाणी घेऊन ते मळणार आहे. टाकली आहे थोडीशी आणि थोडस मीठ चवीनुसार आणि हे ना ढवळून घेते. थोडस थंड करून झाल्यावरती पीठ मळून घ्यायचंय. हे बघा थोडस पीठ आहे ना थंड झालेलं आहे, मळून घेते मी. काढून घेतलंय, गरम आहे थोडं. खूप गरम आहे म्हणून मी थोडस ना थंड पाण्याचा हात लावते आणि मळून घेते. पाण्याची गरज नाही पडणार आहे याला, तेवढ्याच ह्याच्यामध्ये आपलं झालेलं आहे, मळून झालेलं आहे.
थोडस तेल लावणार आहे. तेल लावून परत थोडस मळून घेते आणि आपण याचे वडे करूया. ह्याला ठेवायचं नाहीये जास्त टाइम, लगेच वडे करायला घेतले तरी चालतील. हे बघा छान असं बाउन्सी झालेलं आहे, मस्त एकदम. हे बघा मी असे ना हे गोळे करून घेतलेत. तुम्हाला जेवढे हवे तेवढे लिंबाच्या आकाराचे एवढे गोळे करून घेतले. तर ते तेलाची पिशवी घेतलेली आहे, थापून घ्यायचे. बोटाने पण थापू शकता तुम्ही असे. नाहीतर हे इथे थोडस तेल लावायचंय आणि असे पण थापू शकता. हाताचा हा हे असतो ना चवडा त्याने. आता यामध्ये काकडी घातली ना, त्यामुळे त्या वड्यांना आकार ना व्यवस्थित असा येणार नाही, कारण ते असे पसरतात आहे. मी असे सगळे ना हे करून घेते. थापून घेते आणि आता तळून घेऊया आपण. हे बघा आता टाकते मी. पहिले मी दोन दोनच टाकून घेते. आपल्याला फ्लेम ना स्लो टू मीडियम अशी ठेवायची आहे, व्यवस्थित तेल असं तापवून. पण खायला खूप छान लागतात, मस्त एकदम चविष्ट. नक्की जरूर ट्राय करून बघा. असेच मी ना सगळे तळून घेते. हे बघा छान असं मस्तपैकी फुगलेलं आहे. आणि या वड्यांना गोल असा आकार नसतो, कसे पण होतात हे वडे. असे सगळे मी तळून घेते वडे.